नमस्कार. पुणे शहरातील मुळामुठा संगमाजवळ अचानकपणे हजारो चिलापी माशांचे मृत्यू झाल्याची घटना सहकारी अमित देशमुख यांचेमार्फत समजल्यानंतर घटनास्थळी जाऊन नागरिक, कार्यकर्ते, अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मासे नेमके का मेले, पाण्यातील प्रदूषण आणि झालेल्या घटनेला कोण जबाबदार, यावरून नदी प्रदूषणाबाबत मात्र नवीनच प्रश्न आता उभा राहत आहेत. काल 22 डिसेंबरला या नदीमध्ये हजारो मासे मरून पडले होते आणि संध्याकाळी साधारणतः 4च्या नंतरच्या पासून लोकांचं लक्षात आलेलं. तिथपासून पुढे लोक ते बघायला जमले होते. आमच्याही काही ग्रुपची माणसं आली होती. सगळे फोटोग्राफ्स बघितले, सगळं बघितलं. असं वाटलं की ह्या मेलेल्या ह्याचं माशाचं आपण एक डिसेक्शन करावं का, किंवा इथल्या पाण्याचं आपण सॅम्पल घ्यावं का वगैरे. तर अर्थातच रात्र झाल्यामुळे ते काही सगळं जमणं शक्य नव्हतं. म्हणून आज सकाळी आम्ही तिथे पुन्हा आलो. त्याच वेळेला नायडू एसटीपीचे जे आहेत तिथले लोक आले होते. त्यांचे मनपाचे केमिस्ट आले होते एसटीपीचे. आणि मग आम्ही सगळेजण मिळून या इकडच्या दिसणाऱ्या रस्त्याने खाली आतमध्ये गेलो आणि ते सगळं बघितलं. आत गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा नायडूचा जो चालू असलेला एसटीपी आहे आता, त्या एसटीपीतनं जे पाणी येतं फिल्टर होऊन आणि काय रिॲक्शन्स आणि केमिकल हे करून स्वच्छता करून, तर ते सगळं पाणी आधी तिथे एका मोठ्या ह्याच्यातनं बाहेर पडतं. आणि त्याच्या बाजूला एक आत्ता आम्हाला अतिशय घाणेरडं पाणी येणारं एक गटाराची लाईन दिसली. तर असं वाटलं की ही दोन्ही पाणी एकत्र होऊन पुढे जे जातं आहे, असं दिसतं आहे की त्या ह्याच्यातला जो डिझॉल्व्ड ऑक्सिजनचं जे प्रमाण असायला हवं होतं ते प्रमाणापेक्षा कमी झालं होतं आणि त्याच्यामुळे हे मासे मेले असावेत. आता ते मासे मेल्याचं कारण हेच असू शकतं, परंतु ते डिझॉल्व्ड ऑक्सिजन का कमी झालं, हा खरं तर सगळ्यामध्ये मोठा महत्वाचा मुद्दा आहे. मग ह्याच्यावरती तर कोणाशी बोलायचं काय, तर अर्थातच नायडू एसटीपीचे जे आहेत सुरेश म्हणून, त्यांनी सांगितलं की त्यांच्या इथले सगळे पॅरामीटर्स नीट आहेत. त्यांनी स्वतः जाऊन तिथे पुन्हा तपासलं. तर याचा अर्थ की तो जो दुसरा नाला येतो आहे किंवा जे काही गटाराचं पाणी, त्या पाण्यामध्ये काहीही तरी मिक्सिंग झालं असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यावरती आता हा पाणी पलीकडे जो नायडूचा एसटीपी आहे, तर त्याला हा का नाही जोडलेला आहे, असा विषय बोलण्यात आला. तेव्हा कॉर्पोरेशनचे जे खानोरे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. तेव्हा ते म्हणाले की हा विषय त्यांचा येत नाही. त्यांचा हा विषय त्या कोणी शेकटकर बाई आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला. ते कॉर्पोरेशनने असं उत्तर दिल्यावर आमच्यासारख्या नागरिकांनी काय करायचं? आम्हाला कसं कळणार आहे की आम्ही कोणाकोणाशी बोलायचं? आणि एका विषयावरती आम्ही जर उद्या समजा खानोरे म्हणाले की हा घ्या तुम्ही शेकटकर बाईंचा निरोप मेसेज आणि तिथं बोला त्यांच्याशी तुम्ही, आणि ते बोलल्या त्या म्हणतील आणखीन कोणाशी तरी बोला, तर ते म्हणतील आणखीन कोणाशी. आमचा तुम्ही विट्टी दांडू का करता? दांडू तुमच्या हातात आहे आणि आम्ही विट्टी झालोय, आम्हाला भिरकावून देताय कुणीकडेही आणि उत्तर काहीच सापडायला मदत होत नाहीये. आज ही जी काही लाईन आहे ही काही नवीन आहे का? खानोऱ्यांशी हेच बोलणं झालं की अहो हा किती जुन्या काळापासूनचा विषय आहे, तुम्ही आतापर्यंत हे बांधकाम का नाही केलं आणि ते पाणी एसटीबीच्या इनलेटला का नाही सोडलं तुम्ही? आता ह्याला उत्तरच मिळत नाही तो आम्हाला. पोल्युशन बोर्डाच्या अधिकारी पण इथे आले होते, हो, त्यांच्याकडून तुम्ही आणि मग अपेक्षा काय? थोड्या वेळाने या सगळ्या बोलण्यात चाललं असताना त्याची सगळी पाहणी झाली असताना एमपीसीबीच्या पण एक मॅडम आल्या, सुतार मॅडम म्हणून, आणि त्याही पेपर मधली बातमी वाचून आल्या होत्या की असे नदीमध्ये असे मासे मरून पडले. तर त्यांच्याशी आमची ओळख झाली आणि विचारलं असता त्यांनी सांगितलं की आम्ही पेपरच्या बातमीवरनं आलेलो आहोत इथे. तर म्हटलं मॅम तुमचं म्हणणं काय आहे मग? तर ते म्हणाले आता आम्ही ह्याचे सगळे सॅम्पल घेणार आणि त्याचं तपासणी करणार. सॅम्पलचा रिझल्ट यायला 8 दिवस लागतील. याचा अर्थ पुढच्या आठवड्यामध्ये त्याचे सगळे येतील. सगळे निकष काय आहेत ते. पण म्हणाले आता आम्ही कॉर्पोरेशनला सांगू की हे तुम्ही आधी इथलं पाणी येण्याचं कसं थांबवू शकाल ते बघा. पण सार्वजनिक व्यापक हिताचा जर ते विचार करूच इच्छित नाहीत, तर आम्ही नागरिकांनी काय करायचं? नुसतीच आम्हा नागरिकांना संविधानामध्ये जागा, पण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या समोर जसे काही आम्ही संविधानातनं बाहेर फेकले गेलेले नागरिक आहोत, बाकी कोणी नाही आहोत. कारण आमचं कुठलंही म्हणणं ह्या नगरपालिकेमध्ये ऐकलंच जात नाही. हे जळजळीत सत्य आहे. मासे मरण्यामागे ड्रेनेजचं आलेलं पाणी, त्यामुळे पाणी जे सेप्टिक झालं हे कारण जरी समोर आलं असलं तरी याची जबाबदारी कोण घेणार आहे? यापुढे असे होणार नाही ही जबाबदारीने कोण सांगणार? प्रश्न फक्त मासे मरण्यापुरता राहत नसून एकूणच नदी प्रदूषण आणि नदीकाठचे आरोग्य हा सुद्धा आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सुतार मॅडम तत्परतेने घटनास्थळी आल्या खऱ्या, पण जबाबदारी घ्यायला आणि कॅमेऱ्यासमोर बोलायला कोणच तयार नाही.
STPचे इन्चार्ज, महानगरपालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ हे एकमेकांवर टोलवाटोली करत आहेत. MPCBने संबंधित यंत्रणांना नोटीस काढली खरी, पण पुढे काय? पुणे मनपाकडून STPवर वर्षाला 450 करोड खर्च केला जातो, तरीही ड्रेनेज लाईन डायरेक्ट नदीपात्रात सोडल्यामुळे वर्तमान STPवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. नदीच्या पुढील प्रवाहात आणि नदीकाठचे पर्यावरण, आरोग्य ही जबाबदारी कोणाची? पुढे नेमकं काय? हे आणि अशा समस्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा आणि लाईक करा.